महाज्योतीच्या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि त्याचसोबत ओबीसी मंत्र्यांसोबत या विद्यार्थ्यांची जी भेट झालेली आहे त्यामध्ये त्या भेटीच्या दरम्यान कोणताही निष्पंश जे आहे ते लागलेलं नाही, संपूर्ण जो प्रश्न आहे तो सुटलेला नाही। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत जितेंद्र आव्हाड आहेत। आव्हाड सर, हे विद्यार्थी जे आहेत ते मुंबईहून नागपूरला आलेत। जवळपास 45 दिवसांपासून हे विद्यार्थी आंदोलन करत होते, तुमच्याशी देखील भेटले। खरं तर आता माध्यमांशी बोलत असताना त्या महिला ज्या आहेत त्या रडत होत्या। एकंदरीतच त्यांचं दुःख जे आहे अहो, त्यांच्या वेदना ऐकून घ्यायला कोण तयार नाही। 45 दिवस झाले या पोरींना आणि या पोरांना बसून एक माणूस भेटायला गेला नाही। म्हणजे सरकारला वेदनाच होत नाहीत का? अरे मायबाप आहात ना तुम्ही, आपण काय म्हणतो मायबाप सरकार। मायबाप का? तर सामान्य जनतेच्या व्यथा जाणून घेणारा मायबाप असतो आणि ते म्हणजे सरकार। या सरकारला वेदनाच वाटतच नाही। आता या माझ्या भगिनीचं 1 वर्षाचं मूल ठेवून ती आंदोलनाला बसली आहे। मोठे ओबीसी 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 करत असताना फक्त मतांसाठी तुम्हाला ओबीसी पाहिजेत? त्यांच्या शैक्षणिक सवलती, त्यांना शैक्षणिक पाठिंबा, त्यांना शिक्षणात पुढे घेऊन जाणं, हे काय नाही? महात्मा फुलेंनी खास करून महिलांची शाळा का उघडली? तर एक महिला शिकली म्हणजे घर शिकतं। आज ह्या मोठ्या आशेने घराच्या बाहेर पडल्या आहेत, शिकण्यासाठी बाहेर पडल्या आहेत। आई वडिलांना आशा आहे, नवऱ्याला आशा आहे की PhD होईल, पुढे जाईल, फेलोशिप घेईल, उद्या अमेरिकेत जाईल, लंडनला काहीतरी करून येईल। तुम्हाला त्यांना पुढेच जाऊ द्यायचं नाही का? काय पाप केलंय त्यांनी? त्या मागासवर्गीय आहेत म्हणून? त्या क्षुद्र आहेत म्हणून? अजून या सरकारच्या डोक्यातलं चातुर्वर्ण्य गेलेलं नाहीये। अजून हे सरकार मनुवादाच्या दबावाखालीच काम करत आहे। हे फक्त नावाला ओबीसी 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 करतात। यांना शूद्रांच्या पती। मी ओबीसीला काही ओबीसी मानत नाही। ओबीसी म्हणजे क्षुद्रच। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340व्या कलमामध्ये जेव्हा म्हटलं की मी माझ्या जातीला आरक्षण देऊ शकलो, कारण ते गावकुसा बाहेर होते, पण त्यांच्यापेक्षाही एक मोठा वर्ग आहे ज्यांना आयुष्यात काहीच मिळालं नाही, तो वर्ग म्हणजे हा। आणि म्हणून याची शूद्रात गणती झाली। आज नशीब आहे की जे आरक्षणाच्या नावाने खडे फोडत होते, असं पूर्ण महाराष्ट्राचा आरक्षणाबद्दल चिंता व्यक्त करतोय, चर्चा करतोय, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानायला हवेत की त्यांनी ती कलम टाकून ठेवली होती। आणि त्यामुळेच आपण आरक्षणासाठी भांडू शकतोय। आपल्या इथे आरक्षणाला विरोध करणारे हजारो जण आहेत, पण त्यांना हे माहित नाही जगभर आरक्षण आहे। आरक्षणाला इंग्लिशमध्ये शब्द आहे अफर्मेटिव्ह ॲक्शन। तुम्हाला ब्रिटनमध्ये आरक्षण सापडेल, तुम्हाला न्यूयॉर्कमध्ये आरक्षण सापडेल, तुम्हाला फ्रान्समध्ये आरक्षण सापडेल, तुम्हाला जर्मनीमध्ये आरक्षण सापडेल। पण आपली लोक जी मनुवादाने ठासून भरलेली आहेत, त्यांना आरक्षण म्हणजे आपण काय ते भीक दिल्यासारखं वाटतं। अरे 5000 वर्ष तुम्ही यांना बाहेर ठेवलत ना, 70 वर्ष झाली आहेत। 5000 वर्षाचा हिशोब 70 वर्षात होत नाही। परंतु याच सरकारमधले मंत्री जे आहेत छगन भुजबळ, खरं तर ते मराठा आरक्षणाला विरोध करताना पाहायला मिळतात। मराठा चुकीचं, मी छगन भुजबळांबद्दल चुकीचं बोलणार नाही। ते मराठा आरक्षणाला विरोध करत नाहीयेत, पण ओबीसी मध्ये मराठा येण्यास त्यांचा संपूर्णपणे विरोध आहे। परंतु ज्या पद्धतीने हे जे वंचित विद्यार्थी आहेत त्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात कुठेतरी दुर्लक्ष छगन भुजबळांचं आहे। छगन भुजबळांचं मंत्रिमंडळात ऐकलं जात नाही अशा माझी भावना आहे। ते स्वतःच म्हणतात की अर्थ खात्यामध्ये आम्हाला कुठलीच मदत होत नाही, ओबीसीच्या कुठल्याही संस्थेला मदत होत नाही। याचा अर्थ स्पष्ट आहे की मंत्रिमंडळ या बाबतीत काय ऐकायला तयार नाही। आणि ते स्वतः बोलले ना, विधानसभेत बोलले, ऑन रेकॉर्ड बोलले। वैफल्यग्रस्त आहेत ते। ओबीसींना हक्क देण्याचं सोडून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद भुजबळ करतात। 6 महिने हे कसंही करून महाराष्ट्र पेटवायचा, महाराष्ट्र अस्थिर करायचा, सगळे प्रश्न बाजूला, बेरोजगारी बाजूला। चला चूक असेल, काल त्या पोरांनी उड्या मारल्या, चुकीचं आहे, पण मनातनं माझं समर्थन आहे। का उड्या मारल्या? एवढं धावून पळून, एवढी मेहनत करून पोलिसामध्ये नोकरीच मिळत नाही। ती पोरगी इतकी शिकलेली होती, नोकरीच मिळत नाही। घर चालायचं कसं?
या व्यथेतनं त्यांनी उड्या मारल्या. मी त्यांचं समर्थन करत नाही, पण त्यांच्या व्यथेंबद्दल मला प्रेम आहे. आणि ही व्यथा पूर्ण भारतात आहे. आई वडील आजारी पडलेत, बापाला पॅरालिसिस झालाय, आईला खोकला झालाय, मुलगा एकुलता एक आहे, औषध आणू शकत नाही. वाईट नाही वाटणार त्याला? आणि सरकार राजकारण सोडून कशावरच बोलायला तयार नाही. हे सरकार राजकारण सोडून कशावरच बोलायला तयार नाही. महागाईवर बोलायला तयार नाही, बेरोजगारीवर बोलायला तयार नाही. आज त्या पोरांवरती त्यांनी काहीतरी खटला लावलाय, देशद्रोहाचा वगैरे काहीतरी खटला लावलाय. अरे त्यांचं ऐकून घ्या ना, त्यांच्या मनात काय होतं. त्यांच्या मनातल्या व्यथा तुम्ही जाणून घेतल्या नाहीत तर ही तर ठिणगी आहे. आग लागेल आग. तो एक आवाज होता जनसामान्यांचा, जो लोकसभेत पोहोचवण्याची हिंमत त्या पोरांनी दाखवली. पण हीच हिंमत, हीच जी आग आहे ना, ती हजारो लाखो बेकार तरुणांच्या मनात आहे. मला आठवतं, इंदिरा गांधी सत्तेतनं बाहेर गेल्या, त्याचं एकमेव कारण होतं की गुजरात आणि बिहारमध्ये उभं राहिलेलं नवभारत आंदोलन, जे संपूर्ण तरुणांनी पेटवलं होतं. त्या तरुणांनी आमंत्रित केलं जयप्रकाश नारायणांना, आणि तिथनं जी सुरुवात झाली त्याच्यात इंदिरा गांधींचा पराभव झाला. खरं तर सर, या सगळ्या संदर्भात एक वेगळा मुद्दा आहे. बबनराव लोणीकर आणि राजेश टोपे यांची एक ऑडिओ क्लिप जी आहे ती व्हायरल होताना पाहायला मिळतात. बबनराव लोणीकर जालना जिल्हा बँकेच्या संदर्भात राहुल लोणीकरांना घेण्याच्या संदर्भात तुम्ही शब्द दिलेला टोपेंना असं सांगितलेलं होतं, आणि त्यावरतून त्यांना घेतलं नाही राहुल लोणीकरांना, म्हणून लोणीकरांकडनं, बबनराव लोणीकरांकडून राजेश टोपेंना शिवीगाळ जी आहे ती करण्यात आली. असं एक साधारण समाजामध्ये असं बघितलं जायचं की बीजेपी म्हणजे सुसंस्कृत, चांगली भाषा बोलणारे, सुशिक्षित असे आहेत. आता बबनराव लोणीकर गेले, शिव्या देत सुटले. पण आमचे राजेश टोपे खूप शांत स्वभावाचे आहेत, कधी कोणाला उलट न बोलणारे आहेत. हा प्रयोग त्यांनी माझ्याशी करावा ना. ही संपूर्ण तुम्हाला वाटत नाही का राजकारणाचा स्तर जो आहे तो खालावला जातो, भाजपकडनं खालवला जातोय, अतिशय खालवला जातोय. पण एक सांगतो की तुम्ही आरेला कार्य केलं नाहीत तर सध्याच्या राजकारणात टिकणार नाहीत. ज्या पद्धतीने भाजपचे नेते डिफेंड करतात की संजय राऊतांचं खालच्या म्हणजे पातळीतलं भाषण जर चालत असेल तर मग हे का नाही चालावं असं भाजपचे नेते म्हणतात. संजय राऊत खालच्या लेवलचं भाषण करतात, हे जनरलाइज्ड करतात, फोनवर कोणाला शिव्या देत नाहीत. संजय राऊतांचा आधार घेऊन लगेच स्वतःचा बचाव करू नका. तुम्ही त्यांना फोन लावलात राजेश टोपेंना आणि तुम्ही त्यांना शिव्या दिल्या आहेत. संजय राऊत असलं काही करत नाही. संजय राऊत बोलतात, येतात बाहेर टीव्हीवर बोलतात आणि बिंदास बोलतात. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न जे आहेत ते ऐकून घेतलेले आहेत, आणि सडकून टीका जी आहे ती सरकारवरती जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे की ओबीसींना स्वतःचा हक्क देण्यासाठी हे सरकार जे आहे ते असमर्थ आहे, असा थेट हल्लाबोल जो आहे तो जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याशी बोलताना केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.